अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेती करणाऱ्या आणि यशस्वी शेती करणाऱ्या शेतकऱ्याची आपण आज माहिती घेणार आहोत. फक्त 1.5 एकर जमीन आहे या शेतकऱ्याला आणि उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही. भाज्याचं असं काही नियोजन केलेलं आहे की कोणत्या ना कोणत्या भाजीपाल्यापासून फायदा झाला पाहिजे, म्हणजे तोट्यामध्ये भाजीपाल्याची शेती जायला नको, यासाठी त्यांनी शक्कल लढवलेली आहे. आणि ते कोणत्या कोणत्या भाज्या घेतात आणि ते फायद्यामध्ये कसं राहतात याचीच माहिती आपण या शेतकऱ्याकडून घेणार आहोत. आता तुम्हाला फक्त 1.5 एकर जमीन आहे, पाणी उन्हाळ्यामध्ये तुमच्या विहिरीला राहत नाही, नाही राहत नाही, हा. फक्त पिण्यापुरतं राहतं फक्त पाणी. पिण्यापुरतं राहतं. हम्म. आणि तुम्ही भाज्याचं असं काय नियोजन करता की त्यामुळे तुमची भाजीपाल्याची शेती ही फायद्यामध्ये आहे. कोणकोणत्या भाज्या घेतात? भाजीपालामध्ये आपण पहिलं पीक घेतोय करटुले. हा. दुसरं पीक आहे परवल. हा. आणि हे परवलच आहे का? हे परवल आहे. हे परवलच आहे का? हे परवलचं हे पश्चिम बंगाल, यूपी, बिहारचं पीक आहे. बर, तिकडे जास्त चालतंय. तिकडे जास्त मग हे कोण खातं याला इथं? याला सर्व बिहारीच खातात, जास्त 90% बिहारी लोक खातात यांना. बर. आपले संभाजीनगर मध्ये एमआयडीसी एरियामध्ये आता हे चालतं. परवल आणखी कुठले कुठले घेता? आणखीन टोमॅटो झालं, भेंडी, हा. वाल, चवळी, काकडी, बर. सर्व पीक आपण मिश्र पद्धतीने घेतोय. ही जी एवढी पिकं तुमची आहेत, 1.5 एकर जमीन आहे, 1.5 एकर जमीन आहे हे आपल्याला. पूर्ण तुमचं म्हणजे ठिबकनी पाणी आहे, पूर्ण ठिबकणी पाणी आहे. मल्चिंग केलेलं प्रत्येक मल्चिंग पूर्ण पिकाला मल्चिंग करता येतं. 2 हो. वर्षापासून मल्चिंग करतोय आपण मल्चिंग करता म्हणजे पाणी वाचवण्यासाठी. वाचवण्यासाठी. आता मला सांगा की ही तुमच्या 1.5 एकरामधून वर्षाकाठी किती पैसे राहत असतील, म्हणजे होत असतील? वर्षाकाठी कमीत कमी 3 लाखापर्यंत आपलं उत्पन्न होतं, कमीत कमी. पण जास्तीत जास्त मग ते पुढचं दरावर अवलंबून राहतंय. कधी मिळाले होते का? जास्तीचे किती मिळाले होते? पाठीमागच्या वर्षी चांगलं मिळालं होतं. किती? पाठीमागच्या वर्षी जवळपास झालं 4 ते 4.5 लाख रुपये आपला खर्च वाचून झाले होते. खर्च वजा जाऊन? कारण करटुल्याचं पीक असं आहे, हं. मागच्या वर्षी अर्धा एकर करटुले होते, त्याचे 1.5 लाख प्लस झाले आपल्याला. बर. आणि परवलचं आहे तर आपल्याला वर्षा अखेर त्याचं लाखभर रुपये उत्पन्न मिळतंय. परवलचं? मग आता करटोळ्याचं अर्धा एकर होतं, परवलचं हे किती? हे 10 गुंठे. हे 10 गुंठे. 10 गुंठे. फक्त 10 गुंठ्यामध्ये 1 लाख रुपये प्लस होतंय. बर. ते उन्हाळ्यात पाणी कमी असल्यामुळे कमी होतंय. बऱ्याचशा लोकांना परवलचं हेच माहित नाही. नाही कोणालाच माहित आपण नाही. ते पाहू त्याच्या अगोदर हं. ही भेंडी किती आहे सध्या? ही भेंडी फक्त 1 गुंठा सरी बसते. हं. 4 गुंठे भेंडी आहे. 4 गुंठे. 4 गुंठे. आणि त्यानंतर तुमची वाल आहे वाल 6 गुंठे, म्हणजे 10 गुंठे झाले. 10 गुंठे झालं. हं. त्यानंतर परवल 10 गुंठे. किती झालं? 10 आणि 10 20 गुंठे. 20 गुंठे झालं. आता हे टोमॅटो दिसतोय, हे टोमॅटो आपले 10 गुंठे. 30 झालं. हं. आणि अर्धा एकर करटोले सव्वा एकर. 1.25 एकर झालं. 1.25 एकर झाले. आणि मग त्याच्यामध्ये जनावरांसाठी चारा, काही थोडंफार घराजवळ लसूण वगैरे काही टाकायचं असं तसं. असं लसूण पण आहे? लसूण पण आहे, थोडा थोडा आपल्या घरच्या पुरतं सर्वच करायचं. बर. आणि तुम्ही आता ही जी पिकं घेता, हं. तर तुम्हाला आता ह्याला भाव का पुढे कसं भविष्यात काय राहिलं ह्याचं काय गणित म्हणता काय? नाही गणित मांडतो. थोडं जे पिकाला भाव आज कमी राहतो, एक आमचा अंदाज 4-5 वर्षापूर्वीचा, हा. ज्या भावाला बाजार भाव आज पडलेला हा. आहे त्याची आपण लागवड करतोय. ज्याचा पडलाय त्याचा? त्याचा पडला. त्याचा भेंडी महाग जात होती, 15-20-10 रुपये किलो जात होती, आम्ही तेव्हा लागवड केली. हा. आज आम्हाला दर मिळतोय हा. 30-40 रुपये दर मिळतोय साधारण. बर. किती दिवस झाले लावून? मी लावून झाला तर हिला 2.5 महिने झाले. 2.5 महिने. काय तोडा सुरू झाला का? चालू झालं ना. काय भावानं चालू आहे? आजचं कालचं मार्केट गेलं 35-40 रुपये पुन्हा. बर. आणि वाल किती महिन्याची आता ही? आणि वाल ते उन्हाळ्यात लागवड केलेली होती, हा. ते आता भाव पडले, आपण कापून टाकू त्याला. कापून टाकू लागले. हा. पण काय भाव भेटले साधारणतः? साधारणतः 70 रुपयापर्यंत जास्तीत जास्त, आणि कमीत कमी 30 रुपयापर्यंत त्याचा भाव मिळाला आपल्याला. हे टोमॅटो कोणता आहे? हे टोमॅटोचा शाव मधील दुसरी व्हरायटी, भाव नवीन लागवड करून बघितलेली आहे. हा. बघा किती टोमॅटो लागले ते जवळ. किती लाख बघा, भरपूर आहे. आता काय टोमॅटोचा भाव काय चालू आहे सध्या? टोमॅटो चालू आहे 300-400 रुपयापर्यंत मिळतोय दर. कॅरेट. परवलचं जरा तुमचं हे पाहायचंय, बाग पाहायची. आपण जाऊ. चला. त्या बाजूला भेंडी आहे, आली का? त्यानंतर इकडं टोमॅटो आहे. त्यानंतर हे वाल आता संपत आलेली आहे त्यांची. वाल हे कापून घ्यायला लागले ते. तर आता आपण पाहू, या बाजूला त्यांचे करटुलेच आहे नाही, करटुल्याच्या शेतामध्ये आपण काकडी लावली. मग आता करटुले संपलं तर त्याची का जिवंत कसं राहते ती? जिवंत राहते ना ते. हा. कंद खाली जिवंत राहतात ना. कंद असतात खाली? खाली मग- कंद तयार झालेले ते. आणि पाऊस पडला की उगवते ती? पाऊस पडला की उगत ते पावसाच्या अगोदर उगतंय. अक्षय तृतीयेला उन्हाळ्यातच चालू होतं, अक्षय तृतीयेला उगाल चालू होते. बर. त्याला हा. परत लागवड करायची गरज नसते ना करटुल्याला. एकदा लावलं की परमनंट? परमनंटली फक्त सिजनेबल पीक निघणार. मग त्याला वर वेल चढवतं का याला? त्याला वेल चढवायचा. करटुलेला भाव काय भेटले होते? भाव सुरुवातीला मिळाला 220 पासून ते कमीत कमी 100 रुपयापर्यंत. किलोचा भाव? किलोचा भाव. कुठे विकता? पुन्हा गुलटेकडी मध्ये. उलट सगळं माल तुमचा पुण्याला जातो का? पुण्यालाच जातो आपल्याला. मग आता त्याच्या जागेवरच तुम्ही आता ही काकडी काकडी लावलेली, ही म्हणजे 20 गुंठ्याची काकडी आहे. तिकडे भेंडी लावलेली आहे. कुठं? पलीकडे भेंडी आहे. म्हणजे तुमचं
जे शेत आहे हा. ही एवढी पट्टीच आहे ही समोरचं जे समजा जिथं वाल संपते तिथं संपत तिथं तुमचं शेत संपतंय हा. हा आणि असंच हे बाजूला असंच हे तुमचं समोर घर दिसतंय तिथपर्यंत आहे एवढाच पट्टा आहे तुमचा एवढाच पट्टा आहे. हा आणि या बाजूला सुद्धा तुमची भेंडी लागवड केलेली आहे. किती ही भेंडी ही भेंडी आता ही जवळपास 8 ते 9 गुंठे भरेल 9 गुंठे 9 गुंठे भरलेली हा. बर आणि समोरचे जे पीक आहे ते ज्वारी दुसऱ्यांचे- दुसऱ्याचं आहे शेतकऱ्यांचे. ही मका पण दुसऱ्याची आहे. दुसऱ्या शेतकऱ्यांचे आणि हे परवल आहे तुमचं हे परवल पीक आहे. हे परवल मी पीक पहिल्या वेळेस पाहतोय हे परवल हे झालं मांडव करावा लागतो का हा त्याची कटिंग करावं लागेल हा? याची आहे ते परवलची फळं आहेत हे हा हे परवलची फळ हा? आहे. मग ही एकदा लावल्यानंतर हं. किती दिवस बाग चालतो ही हे लागवड केल्यापासून ते साधारण 8 महिने चालतं पीक हे. 8 महिने सारखा तोडा सुरू चालू राहतं 8 दिवसाला तोडा निघतो दर 8 दिवसाला. आता ही तुमचं किती गुंठे म्हणले ही 10 गुंठ्याची 10 गुंठ्यामध्ये किती माल निघाला असेल तुमचा साधारणतः 10 गुंठ्यामध्ये साधारण 8 दिवसाला निघतो त्याच्याला प्लस मायनस होत राहते पण क्विंटल 1.25 क्विंटल 1.5 क्विंटल पर्यंत 8 दिवसाला निघतो. बरं आणि भाव साधारणतः साधारणतः कमीत कमी आमची विक्री होते 50 रुपयापर्यंत कमीत किलोनी? कमी. हा. बरं मग आता हे 8 महिने झाल्यानंतर पुन्हा काय करायचं ह्याचं याचं आता हे वेल कापून टाकायचे खाली बुडापासून बुडापासून कटिंग करायची इथून हा आणि ते परत फुटायला लागून जात मग हिथून कट करायचं हे हा मग खाली कंद आहे का ह्याचा हा कंद तयार झालेले मग ते पुन्हा फुटवे येतात परत फुटवे कधी येतात फुटवे हे ते 8 दिवसानंतर लगेच फुटायला लागते. मग सुरू पुन्हा आणखी माल कधी लागतो मग 2 महिन्यानंतर चालू ह्याचं कटिंग पद्धती विकता का हा कटिंग पद्धतीनं आपण विकतोय शेतकऱ्यांना पाहिजे असले तर आपण वेल कटिंग करून देतोय किंवा बारीक छोटे कंद राहतात ते पण देतोय शेतकऱ्यांना. काय भाव असतो ते आता कंदाचे आपण देतोय 15 रुपयानं कंद देतोय हम्म. आणि कटिंग 5 रुपयानं देतोय शेतकऱ्याला. विकतंय का ते हा विकतोय ना आता बरेचसे भरपूर शेतकरी खरेदी करतात आपल्याकडनं. बर यावर्षी भरपूर शेतकऱ्यांनी नेलं आपल्याकडे. तोंडले कुठे लावता तोंडली आता पलीकडे लावायची आपल्याला हा मग त्याचं काय लावावं लागतं आणि त्याचे कटिंगच राहते त्याची पण. कटिंगच लावता हा, त्याची पण त्याची कटिंग आपण घरी तयार केलेली आहे. घरी केलेले कुठे आहे ते आता घराजवळ एक आहे. वेळ लावलेला आहे हा. मग त्याच्यापासूनच कटिंग करून आपण लागवड करणार. बर हे टोमॅटो संपत येईल हा. त्या टोमॅटो जागी आपण चालून देणार म्हणजे आपल्याला शेतीमध्ये कुठलाही मेंटेनन्स करायची गरज नाही. बर बाहेरून आपण- आणायची गरज नाही आणि नाही त्याच्यामध्ये ना ट्रॅक्टर न मेहनत करायची ना रोटावेटर मारायचं नाही काहीच नाही डायरेक्ट लावून द्यायची. डायरेक्ट कशामध्ये हे टोमॅटो संपत येईल पीक हा. आपली तोपर्यंत कटिंग म्हणजे वेल आपल्याला पाहिजे तेवढे मिळतील हा आणि त्याच्यात लागवड करून द्यायची. बर मग ही ह्याची विक्री कुठे करता याची इकडं बाजाजनगरात संभाजीनगर बर भरपूर होते एमआयडीसी पंढरपूर मध्ये होते त्याची. म्हणजे तुम्ही 1.5 एकरामधून प्रॉफिटेबल भाजीपाल्याची शेती करताय हा हा तर इतर भाजीपाला शेतकऱ्यासाठी तुमचा काय संदेश राहील काय संदेश राहील आता शेतकऱ्यांनी काहीतरी नवीन नवीन करावं पिकं नवीन करावं. आणि आता आम्ही 4 वर्षापूर्वी हे पश्चिम बंगालहून मागवलेले होते हे हा. परवल परवलची कटिंग मागवलेली ती रोपं मागवली ती बर मग ती लागवड केली तर त्याच्यापासून आम्हाला चांगला फायदा झाला. बर बर ना आता काय करतात लोक शेतकरी वांगे लावलं तर वांगे 4-5 एकर लावतात कोबी नाही, लावतात का जास्त मग नाही. तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला आहे हं. ही का करतात तुम्ही? भाजीपाला का घेतात एवढं जास्त मग भाजीपाला म्हणजे थोडं घ्यायचं व्यवस्थित करायचं नियोजन व्यवस्था राहते हा. आणि मग थोड्यामध्ये निगा राखल्यावर मग उत्पन्न पण चांगलं नाही, पण मिळतं. ज्याच्याकडे जास्त शेत असलं त्यांना नाही, मग थोडं थोडं थोडंच करायचं जास्त नाही नाही का? तुम्ही जवळपास 7-8 प्रकारचा भाजीपाला घेताय हा, हा. याचं गमत काय आहे याचं काय आता भाजीपाला घेतो म्हणजे आपल्याला फायदा होतो त्याच्यापासून. म्हणजे कुठला भाव चढा राहतो कुठला काय कुठला उतार राहतोय जर आज भेंडीला भाव कमी झाला तर काकडी प्लस मध्ये जाणारच आहे. हा. काकडी मायनस मध्ये गेली तर भेंडी प्लस मध्ये राहणारच आहे. हा. आणि आपण 2 पिकं घेतोय कर्टुली आणि परवल ते कधीच मायनस मध्ये नाही बर म्हणजे कुठल्या ना कुठल्या पिकाचा. पिकाने पैसा मिळाला पाहिजे मिळालाच म्हणजे पाहिजे. तोट्यामध्ये भाजीपाला जात जात नाही नाही. नसता बऱ्याचदा भाजीपाला उत्पादक काय करतात मोठं क्षेत्र घेतात आणि भाव पडले की तोट्यामध्ये मग जातात सर्व एक कटी जर सर्वांनी एकत्रच माल काढल्यावर काय होणार भाजीपाल्याचे दर कमी बर. होणारच ना. मग ह्याची मार्केटिंग तुमची पुण्याला कशी करता येईल आणि आमच्याकडनं डेली सर्व्हिस गाड्या राहतात ना. तुम्हाला विहीर आहे हा तुमच्या उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही म्हणता पाणी मग राहत नाही. उन्हाळ्यामध्ये काय करता उन्हाळ्यामध्ये आपण भाडे तत्वावर समजा कोणाकडनं विकत पाणी घेतो हा मग ते त्यांना आपण पैसा दिला म्हणजे पाणी मिळालं की आपलं चालू होऊन जातं. आणि तुम्हाला काय ट्रॅक्टर बैल जोडी काय वगैरे काहीच नाही आपल्याकडे काहीच नाही काहीच नाही ट्रॅक्टरने फक्त एक गाय हा. एवढंच आहे बैल नाही काही नाही कारण याच्यात काही गरज पण नाही ना आता हा. 4 वर्षापासून बैलाचं काम पण नाही याच्यामध्ये जास्त